सविनय नमस्कार. आजचा विषय सवय करून घ्या. विषय काय? सवय करून घ्या. तसा हा शब्द फार महत्वाचा नाही वाटत. हे सवय करून घ्या. आता बघा ना, मुंबई गोवा रस्ता 18 वर्ष होतोय. आता गिनीज बुक मध्ये गेलाय की नाही माहित नाही. कित्येक हजार कोटी, म्हणजे काहीतरी 8 का 10 हजार कोटी त्याच्यावर खर्च झाले बरं का. कित्येकांची कंबरड ढिले झाली. बाकी L3 L4 L5 ते काय विचारायचं नाही. डॉक्टरची बिलं, मृत्यूही झाले. बाकी एकमेकांना धडकणं बिडकणं काय बघायचंच नाही. हाय रस्ता आहे म्हणजे काय टेक्नॉलॉजी. मग एक सुरुवातीला पाठी तरी लावा त्या रस्त्याच्या. सवय करून घ्या म्हणजे बरं पडतं ना. मानसिक तयारी होते. उगाच काय होतं असं वाटतं कालपर्यंत रस्ता झाला असेल तर, नाही का. ती अशी सवय करून घ्यावी लागते आपल्याला. असंख्य गोष्टींची सवय करून घ्यावी लागते, जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत, नाही का. अजब विषय सवय करून घ्या. मी थोडासा या सगळ्याबद्दल विस्तृत कधीतरी मजा मजा करीन, पण थोडासा आता सिरियस गोष्टीकडे वळतो. सवय करून घ्या. मी जाग येणार कधी मध्ये डेटा सेंटर्स वर बोललेलो आहे की दे आर मॉन्स्टर्स इन ड्रिंकिंग द वॉटर. पाणी प्यायचं त्यांना खारं पाणी समुद्राचं चालत नाही, हे सगळं मी मांडलेलं आहे. आता त्याच डेटा सेंटर्समुळे डेटा सेंटर्सचे काय म्हणतात त्याला, डेटा सेंटर्स निर्माण करणारे प्रोड्युसर्स, बिग शार्क्स, यांना काय भीती वाटते माहितीये की नाही. आता त्यांना भीती वाटते की यांना राक्षसी वीज लागणार आहे. प्रचंड वीज लागते. डेटा सेंटर्स जे AI शी रिलेटेड आहेत. आय रिपीट, AI रिलेटेड डेटा सेंटर्स, हे प्रचंड वीज त्यांना लागणार आहे. प्रचंड, जे आपल्या काय म्हणतात त्याला, कल्पनेच्या पलीकडे. आणि त्याच्यामुळेच कदाचित ब्लॅकआउट होऊ शकतो सगळा. याच्या पै ते टेन्शन मध्ये AI रिलेटेड डेटा सेंटर्स, म्हणजे त्याचे बिग शार्क्स जे प्रोड्यूस करणार ते. आणि आता आपल्यासारख्या देशामध्ये परत म्हणजे असं कंदील वगैरे लागणार आहेत की काय, ह्याची मला भीती वाटायला लागली. पूर्वीच्या काळी नाही का, माणसं आपली काय अपेक्षा नव्हती त्यांना वीज येईल वगैरे. आपलं कंदील घेऊन बाहेर पडायची. मग नंतर बॅटरी वगैरे सुखात आहेत माणसं. अर्थात त्यावेळेला कंदील होते, बॅटरी होती, अंधार बराच वेळा असायचा. पण त्यावेळेला लोकसंख्या वाढली नाही. पण लाईट आल्यानंतर लोकसंख्या खूप वाढली. सो विजेचा मला दिसलेला एक दुष्परिणाम हा आहे या देशात. असो, तर आता हे डेटा सेंटर्सनी जर का एवढं प्रचंड काय म्हणतात त्याला वीज लागली, तर थोडी सवय करून घ्या आत्तापासून. कळलं का? सवय करून घ्यायची म्हणजे आपले घरात एक 10 मिनिटं लाईट घालून बसायचं. आलं लक्षात? आणि वस्तू वगैरे सापडतायत का थोडं थोडं बघायचं. अहो सिरियसली सांगतोय. आणि दुसरा एक गोंधळ होणार आहे, तो आपल्याला भोगायचा आहे. तो डेटा सेंटर्स वाल्यांनाही कदाचित भोगायला लागेल. AI रिलेटेड ते म्हणजे प्रचंड उष्णता निर्माण होणार आहे. म्हणजे असं की आता जानेवारी फेब्रुवारी आहे, बरोबर आहे. तर आता मुंबईतलं हवा काय होते त्यावेळेला, साधारण मुंबईतलं टेम्परेचर काय असतं जानेवारी फेब्रुवारीमध्ये. त्यावेळेला आपल्याकडे साधारण समजा 20, 18 वगैरे असं मुंबईला रात्री जातं. दिवसा काय 30, 28 वगैरे जे काय असेल ते. तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला 44, 45 टेम्परेचर वाटू शकतं बरं का. हा, बिकॉज अगेन हीट जनरेशन ज्या पद्धतीचं होणार आहे AI रिलेटेड डेटा सेंटर्समुळे, त्यामुळे टेम्परेचरचा त्रास प्रचंड प्रमाणात होणार आहे. मी या विषयातला तज्ञ नाही, हे परत एकदा विनम्रतेने नमूद करतो, कबूल करतो. पण जे काही थोडाफार एक नक्की अभ्यासू आहे, तर त्याच्यामुळे असं वाटतं थोडंफार की बा हे मांडावं, असं होण्याची शक्यता आहे. आणि ते सुरू झालेलंच आहे काही ठिकाणी. तर त्याच्यामुळे सवय करून घ्या. आलं का लक्षामध्ये? आणि मग नंतर गोंधळ होईल सगळा. कंदील 10,000 रुपये, मेणबत्ती काय म्हणतात त्याला, एक मेणबत्ती 500 रुपये, बॅटरी अजून काय 3,000 रुपये, असं होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा भारत खूप चांगला व्हायला हवा आहे. या सगळ्याचा विचार करून आखणी करायला हवी आहे. एवढंच माझ्यासारख्या असंख्य नागरिकांची अपेक्षा आहे. मी काय म्हटलं, पुढचंही एपिसोड तुम्हाला बघायचे आहेत.
आणि ज्यांनी नव्याने माझे एपिसोड सुरुवात केली आहे बघायला, माझी पण जरा सवय करून घ्या ना जरा.